मित्रांनो, मिस्टर अजित पवार जाऊन मला तर वाटतं काय 3-4 दिवस झाले असेल आणि कालचा आपण सगळा प्रकार बघतोय. लोक खूप नाराज आहे, खूप दुःखी आहे. खूप साऱ्या भागातून आपल्याला वेगवेगळ्या रिॲक्शन बघायला भेटल्या. पण आहे ना, ह्या सगळ्या प्रकारामध्ये काही गोष्टी घडायला नव्हत्या पाहिजे, त्या घडत गेल्या. जसं की तुम्ही बघा, आय-टी सेलने सुप्रिया सुळेंना ट्रोल करायला सुरुवात करून दिली, की बाबा ह्या इतक्या नाराज का नाही आहे, असं नाही, तसं नाही. तसं पाहायला गेलं तर मोठ्या लोकांचे दुःख इतके मोठे नसतात, जितके की सर्वसामान्य लोकांचे असतात. पण ठीक आहे, जोपर्यंत अजितदादा होते तोपर्यंत ते लीड करायचे. अशा काही गोष्टी असेल जिथं दुःखाचा सुखाचा क्षण असेल तिथं अजितदादा लीड करायचे आणि व्यवस्थित सगळं काही बघायचे. तर त्या घरातल्या ज्या सुप्रिया सुळे त्या वरिष्ठ आहेत, आता समजा पवारसाहेब आता थकलेले आहेत, तर सुप्रिया सुळेंनी मग ते नियोजन वगैरे त्याच्यामध्ये हे करणं ते करणं. तर काहींचं म्हणणं आलं एक व्हिडिओ बघून, की बाबा सुप्रिया सुळेंनी हे बसण्याची अरेंजमेंट कशाला करायची होती, यांना दुःख नाही आहे, यांना तर पार्टीवर कब्जा मिळवायचा, अशा तशा लागन तेवढ्या लोकांनी असं ट्रोल केलं अशा पद्धतीने. पण जेव्हा हीच गोष्ट सुनेत्रा पवारांनी केली, की त्या राख सावरल्याच्या दिवशी, ज्या दिवशी राख सावरली, 3 दिवसाचा दुखावटा देखील पाळला नाही गेला आणि त्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला गेलं. ते त्यांनी चांगलं केलं. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, तर ती पण चांगलीच गोष्ट आहे. परंतु माझं असं म्हणणं होतं, की थोडा मेसेज देता आला असता ह्या गोष्टींमधून, की बाबांनो, माणूस पण महत्त्वाचा असतो. आम्ही वेगळे आहोत, ही गोष्ट महाराष्ट्राने दाखवून देता आली असती. हे गोपट्टा झाल्यासारखं सत्तेसाठी हापापलेले लोक जसं की एकत्र आले आणि तर हे सगळं छलकपट जे नाही ते काय काय करत आहे हे बघून अक्षरशः असं वाटतं ना, अरे बाप, हे लोक काय आहेत म्हणजे. बाई बाई बाई, तुम्ही मग धनंजय मुंडे घ्या, छगन भुजबळ घ्या, त्याच्यानंतर तो पटेल, काय त्याचं नाव मला आठवत बी नाही, तो, पुन्हा तो तटकरे, हे वल्चर्स आहे, वल्चर्स. गिद्ध, जसं की एखादं जनावर मेल्यानंतर जे कावळे, जे वल्चर, त्याला टोचा मारून मारून त्याचे लचके तोडत असतात, तसे हे अजितदादा गेल्यानंतर या सत्तेच्या हव्यासापोटी झालेले वल्चर्स आहेत. यांच्याकडून अपेक्षित होतं त्या अपेक्षाप्रमाणेच हे वागलेले दिसले आपल्याला. म्हणजे हे तर अनपेक्षित होतं दादांचं जाणं, पण गेल्यानंतर काय होईल ही जी अपेक्षा आपण करतो ती यांनी त्याच पद्धतीने दिली. मग आता भाजप जी, की बाबा परिवारवादाला विरोध करते, त्यांनी शेवटी परिवारवादाला मान्यता दिली, याची ग्वाही याच्यातून भेटली. तुम्हाला हे जे पटेल आहे का, अजितदादाच्या अपघाताविषयी सुरुवातीला काही वाटलं नाही, परंतु जशा जशा हळूहळू डिटेल्स बाहेर यायला लागल्या आणि लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शंका उपस्थित केल्या, तर एक जण असं म्हणला, की बाबा बॉडी ही लगेच जळल्या जळल्या कधीच फुगत नाही. त्याच्यानंतर तो विकिपीडियाचा किस्सा, ज्याच्यावरती अगोदरच अपडेट काय म्हणतात ते टाईम झोनचं आहे, टाईम झोनचं असू शकतं. दुसऱ्या एका यूट्यूबरने पुन्हा एक्सप्लेन करून सांगितलं, की टाईम झोनचा काही विषयच नाही याच्यामध्ये अगोदरचा जो टाईम यायचा बाकी आहे अमेरिकेत सुद्धा, जो टाईम यायचा बाकी आहे ते टाईमाचं सुद्धा एडिट त्याच्यामध्ये दिसून आलं आपल्याला. मग आता माझं असं वाटतं, की मागच्या काही दिवसात खूप सारे असे विमानाचे हादसे होत आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा, जनरल बिपिन रावत जे आपले विमान हादस्यामध्ये चालले गेले. त्याच्यानंतर अहमदाबाद जी फ्लाईट क्रॅश झाली त्याच्यामध्ये 240 लोक मारले गेले. त्या फ्लाईटमध्ये कोण होते? गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी साहेब होते. आता अजितदादांचा हा जो अपघात झाला किंवा केला असं कित्येक जणांचं म्हणणं आहे. तर याच्याविषयी मला प्रफुल्ल पटेल हा माणूस एक्स एव्हिएशन मिनिस्टर आहे, याची थोडीशी डिटेल चालवायची, याची किती पकड आहे या गोष्टींवरती आणि ह्या गोष्टींवरती कुठेतरी शंका येते, हे काय करू शकता, याचं एक लॉजिक ध्यानात घ्या. 2004ला वगैरे कधीतरी हे एव्हिएशन मिनिस्टर असतात आणि त्यावेळेस ते काहीतरी 2006ला की 4लाच डील करतात. याचे काही स्क्रीनशॉट मी इथे स्क्रीनवरती टाकून देतो, तुम्ही फक्त बघा, घटनांची क्रोनॉलॉजी समजून घ्या, कशा पद्धतीने या घटना घडत गेल्या. तर त्यांनी एअर इंडियाला काहीतरी 76 का काहीतरी 26 बाय करायचे होते, हे आपले बोईंग वगैरे. तर त्यांनी ते 76 बाय करायला लावले, परंतु इंडियन एअर स्पेसमध्ये एवढ्या प्लेनसाठी जागा नव्हती. त्याच्यासाठी त्या नाही म्हणले होते एअर इंडियावाले, की यांची गरज नाही, परंतु असा रिपोर्ट आहे की फोर्सफुली बाय करायला लावलं. 47 का काहीतरी बोईंग 787 बाय केले आणि त्यातली एक फ्लाईट जी आहे ती अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये 171 जी आहे का, ती क्रॅश झाली दिसून येते आपल्याला. ठीक आहे. आणि माझं असं म्हणणं नाही की बिपिन रावत ज्या फ्लाईट क्रॅशमध्ये मेले, अजितदादा ज्या फ्लाईट क्रॅशमध्ये ज्या अजितदादांचं निधन झालं त्याच्याशी काही लिंक आहे, परंतु एक पॉवरफुल माणूस ह्या फील्डमधला तो काय काय करू शकतो. मग एका होतं काय, 2012ला चौकशी सुरू होती, CBI इन हाऊस चौकशी करते प्रफुल्ल पटेलची या एव्हिएशनच्या बाबतीमध्ये, ह्या डीलच्या बाबतीमध्ये. तर त्याचावाला रिवॉर्ड मला असं 19 काहीतरी बिपिन रावतच्या टायमाला तो पे केला बिपिन रावत साहेबांच्या अपघातामध्ये. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस NCPचं जे फॅक्शन आहे ते BJPला समर्थन करायचं, त्याची वेळी चौकशी पुन्हा निघण्याचे चान्सेस दिसू लागले. तर 2023ला अहमदाबाद फ्लाईट क्रॅश हा एक रिवॉर्ड होता. आणि ती फ्लाईट क्रॅश ज्या टायमाला झाली अहमदाबादची, तर सगळ्यात पहिला माणूस होता जो की डिफेंड करायला निघला होता, की हवेमध्ये हे जे बोईंग आहे ते एकदम सेफ आहे म्हणून. 2024ला मोदी गव्हर्नमेंटचे जे CBI आहे त्या CBI इन्क्वायरीमध्ये याला प्रफुल्ल पटेलला क्लीन चिट भेटते.
आणि 2026मध्ये जेव्हा अजितदादाचा पुन्हा इन्सिडेंट होतो, अजितदादाची चर्चा सुरू झाल्या होत्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायच्या. तुम्ही एक ही गोष्ट पण लक्षात घ्या, अजितदादासारखा पॅन महाराष्ट्र चेहरा हे गेल्यानंतर कळलं. अगोदर अजितदादाचं आपल्याला असं मनामध्ये बिंबवलं जायचं की हा 4 जिल्ह्याचा पक्ष आहे, हे ते. परंतु 4 जिल्ह्याचा पक्ष नाही, तुम्ही अजितदादा गेल्यानंतर सर्व भागातून अजितदादांसाठी एक सुप्त लाट दिसून आली. तर याचा अभ्यास कोणीतरी केलेला होता की बाबा, जर महाराष्ट्रामध्ये कधी चालून भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये जर कधी अशी सिच्युएशन आली तर मुख्यमंत्रीपदी कोण बसू शकतं, तर याचा कोणीतरी अभ्यास केलेला दिसतो सर्वेमधून. आणि त्या सर्वेमधून त्यांना जाणवलं की अजित पवार ही नेक्स्ट धोक्याची घंटा आहे. कारण हे बघा, तुम्ही बघा, उद्धव ठाकरे आजारी असतात, कमकुवत झालेले, केलेले. राज ठाकरे पॉवरफुल आहे, पॅन महाराष्ट्रामध्ये समजा त्यांचा वाला एक दबदबा आहे वेगळ्या पद्धतीचा, परंतु त्यांची सीट निवडून येत नाही. शरद पवार वयोवृद्ध झाले, सुप्रिया सुळेंचा तेवढा केंद्रामध्ये असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होल्ड नाही. रोहित पवार नवीन आहे, जयंत पाटील हवड्यांमुळे अपयशी ठरलेले. ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही मग एकनाथ शिंदे, त्यांचीवाली जी मुस्की आहे ती भाजपच्या हातामध्ये, तर ते पण पॅन महाराष्ट्र नाही आहेत. मग एकच चेहरा उरतो जो की सत्तेमध्ये पण आहे सहभागी, जो की घाबरत पण नाही, ज्याचं की काम पण चांगलं आहे आणि प्रतिमा चांगल्यापैकी लाडकी बहीण योजना असेल किंवा अजून काही जे त्यांच्यावाल्या कामाची गती असेल, त्या सगळ्यामधून ती प्रतिमा अशी तयार झाली आहे की कामाचा माणूस आहे म्हणून. मग एकच हिट करायचा माणूस उरतो, तो म्हणजे अजितदादा. तर ह्या घातपाताचा जो संशय व्यक्त करताय, तर त्याच्यामध्ये लॉजिकल रिझन आहे आणि ते लॉजिकल रिझन हेच आहे, विकिपीडियाचं एडिट असन, त्याच्यानंतर हे प्रफुल्ल पटेलांचं एक्स एव्हिएशन मिनिस्टर असणं, त्यांचंवालं शरद पवारांसोबत विलिनीकरणाला विरोध असणं, त्यांचं BJPला समर्थन देणं असन, ह्या सगळ्या गोष्टी जाणून येतात. का दुखवाटासुद्धा पाळल्या नाही गेला, इतकी का घाई होती? कारण यांना वाटलं होतं त्या फॅक्शनवरती कमांड जर दुसऱ्या कोणाची आली, म्हणजे शरद पवार सुप्रिया सुळेंची, तर भाजपचं समर्थन निघून जाऊ शकतं. याला सुप्त भाजपचा सुद्धा पाठिंबा दिसून येतो की तुम्ही सत्ता समीकरणाची हालचाल तेच करा. आणि जे समजा परिवारवादाला विरोध करत होते, त्या परिवारवादाला इथून छेद देण्यात आला आणि तो तर अशा पद्धतीने या घटना दिसून येतात. कागद जळले नाही, बॉडी फुगलेली दिसली, त्याच्यानंतर पायलट चेंज केलेला आहे काही म्हणतात. कुठल्याही प्रकारची चौकशी, काही न्याय देऊ शकत नाही. आता अजितदादांना आपण एकच सांगू शकतो, तुम्ही म्हणशा निर्लज्जासारखा हसून व्हिडिओ बनवतोय, परंतु मी अजितदादांच्या त्या झालेल्या इन्सिडेंट दुःखावरती मला हसू नाही येते. मला हसू याच्यावर येते की किती निर्लज्ज, नीच प्रवृत्तीचे लोक या समाजामध्ये. आणि खास करून मला वैयक्तिक इतकं रडू आलं आणि माझं रडू शांतही होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्यासारख्या खूप साऱ्या लोकांचं रडू जे आहे ते शांतही नाही झालं. आणि त्यांच्या घरातले लोक सत्ता स्थापनेसाठी इतकी घाई करत आहे. नेमकं म्हणजे हे लोक कशाची बनलेले? आपण बाबांनो, एखाद्या व्यक्तीला सोडून गेलेली असेल तर आपण काही वर्ष विसरू शकत नाही, काही वर्ष दुःखवाटा साजरा करत असतो. परंतु भाऊ अजितदादा जाताना म्हणले होते, जाताच्या भाषणामध्ये एका, की बाबांनो, राजकारण लय गचाळ आहे बाबांनो, आणि पुन्हा मला हे थांबून द्यावं वाटतं. या सगळ्या गोष्टी अजितदादा बोलत होते आणि त्या फुकट नव्हते बोलत. आणि त्यांनी हे सिद्ध केलं की खरंच राजकारण हे किती गलिच्छ पातळीवरचं आहे म्हणून. आणि त्यांनी जेव्हा सत्ता स्थापन करून याची ग्वाही दिलेली आहे. मला तर हे विलन म्हणून धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे माणसांनी महाराष्ट्राला काळीमा फासायचं काम केलं याच्याद्वारे. आणि त्यांच्याच घरातल्या लोकांनी त्यांच्या या गोष्टीला साथ दिली. काय झालं असतं जर म्हणल्या असत्या की पार्टीवर माझी कमांड आहे, काहीच विषय नाही, पार्टी मी ताब्यात घेईल, परंतु दुखवाटा एकदा पूर्ण उद्या मीडिया समोर आल्या असत्या, ती बाईट दिली असती की नाही, ही सत्ता अशा पद्धतीने स्थापन होणार नाही, मी जे ठरवलं ते होईल.